धरणे आंदोलन करावं लागतंय आम्हाला पोलीस स्टेशनला। आता ते ज्या कुटुंबियावरती हल्ला झालाय त्यांच्या महिला भगिनीसुद्धा इथं आलेल्या आहेत आता। अरे आम्ही मेंढ्या चारायच्या शेतकऱ्यांबरोबर दिवसभर एकदम उन्हातानामध्ये आम्ही कामं करायची का पोलीस स्टेशनला येऊन न्याय मागत बसायचं? इथं पोलीस प्रशासन काय करतं? पोलिसांचा काही धाकबीक आहे की नाही अशा आरोपींवर? आणि वारंवार घटना घडत आहेत। या शारदाताई पांढरे आहेत, या वारंवार मेंढपाळांच्या प्रश्नावरती भांडत असतात। 2-4 दिवसाला एका घटनेला सामोरं जावं लागतंय। महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की नाही? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमची विचार नाही? मेंढपाळावरती वारंवार हल्ले होत आहेत। मी तर मेंढपाळांना आव्हान करेन, आपल्या हातामध्ये डायरेक्ट ढाळा पाडायची कुऱ्हाड असते। कारण आपला जर जीव घ्यायला कोण येत असेल, आपल्या डोक्यात जर कोण धारदार शस्त्रानं हल्ला करत असेल तर त्या कुऱ्हाडीचा वापर फक्त ढाळा पाडण्यासाठी करू नका। आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट अतिक्रमण करा। मी चेतावणी देत नाही, मी जबाबदारीनं बोलतोय, कारण वारंवार ह्या घटना घडत आहेत। पोलिसांचा धाक या आरोपींवरती नाही आहे। आणि कोण सामाजिक भावनेनं जर बोलत असेल तर मग आम्हीही काही बांगड्या भरलेल्या नाहीत। आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि आरोपींना पोलीस जर त्यांना शिक्षा देणार नसतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल। हे आम्हाला दुर्दैवानं बोलावं लागतंय।